हे बघ, थंडी असो किंवा गरमी असो, मला आहे ना तर कसे काय मित्रांनो. आणि आता मी शिवानीचा पूर्ण ब्लॉग टेक ओव्हर केलाय. आम्ही आता आलोय कोकसरला. 10,300 फीट्स वर डेंजर थंडी आहे. -4 आहे, -4. अख्खा बर्फ आहे वरती, तुम्ही बघू शकता. खूप वारा इथे, काही सुचत नाही, बट स्टील खूप मजा येते. अनफॉर्च्युनेटली आम्ही वरनं खाली आलेलो आहे, कारण वरती लँडस्लाईडचे चान्सेस वेदरमध्ये दाखवत होते. सो पोलिसांनी सगळ्यांना खाली आणलं. पण तरीही आमची एन्जॉयमेंट थांबत नाही आहे. आम्ही म्हणजे डेंजर झोनमधनं निघून खाली आलेलो आहे. आणि इथे आम्ही आता रिव्हर साईडला आहे. पाणी अख्खं फ्रीज झालं आहे. पाणी आमचे हात फ्रीज झाले. अख्खा स्नोसूट घातला होता, पण आम्ही स्नोवर जाऊच नाही शकलो, बिकॉज आम्हाला या डोंगरावरनं खाली यावं लागलं. असले एवढा गट्ट होता स्नोचा. स्नो नाही बर्फ. तो एवढ्या थंडीमध्ये मी आणि समीर आम्ही एक मंत्र बनवलाय ज्याने थंडी वाजत नाही. तो मंत्र कोणता आहे समीर? 90s के बच्चों में मैं अकेला 2003 का हुई हूँ. 1995 चा. 1999. गुड मॉर्निंग. सो आज आम्ही आहे कुल्लूला. मनाली आम्ही कालच रात्री सोडून आम्ही कुल्लूला आलो. कुल्लूमध्ये आम्ही बीज ॲडव्हेंचर कॅम्प असं नाव आहे, इथे थांबलेलो आहे. विचार केला तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. एक तबला वादक असतो, स्टेजवर परफॉर्म करत असतात. आणि तबला वादकला सूर येते. तबला आली तर तो त्याच्या सिंगर तो त्याच्या तालामध्ये सुरू दिंडा वगैरे म्हणतो की ठेमटाक पुसून टाक, ठेमटाक पुसून टाक. तर थोडा वेळ जातो तर तसं करतो तबला वादक. आणि आता सिंगरला ते हागायला, सिंगर नाचता नसतं नाही, सिंगरला हागायला येते गायक. तर तबला वादक कसं येतं, दाबून धर चेपून धर, दाबून धर चेपून. तर कसे काय मित्रांनो. आणि आता मी शिवानीचा पूर्ण ब्लॉग टेक ओव्हर केलाय, म्हणजे पूर्ण नाही थोडासा पार्ट. तर मी तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवतो, ते म्हणजे कसोलमधल्या मणिकरण टेम्पलची एक म्हणजे एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. ती म्हणजे इकडचा हॉट स्प्रिंग वॉटरचा एक असा एक भाग आहे जिकडे दगडात ना गरम गरम पाणी येतं. त्याचं आता तुम्हाला मी एक प्रदर्शन दाखवतो. आणि शिवानी आत्ताच त्या गरम गरम पाण्यामध्ये आंघोळ करायला गेली आहे. सॉरी, मी तुमची चेष्टा करते. आणि शिवानी मला बोलली की आय डोंट थिंक सो की तुम्हाला एवढं चांगलं बोलू शकशील. तर मी माझा प्रयत्न केलेला आहे पूर्ण की तिच्या ब्लॉगमध्ये माझा एक छोटासा कॅमिओ देण्याचा. पण आता तुम्ही इथून पुढं शिवानीला मी माझा म्हणजे तिचा ब्लॉग हँडओव्हर करतो. तर आम्ही आता आलोय डॉल हाऊसला चंदीगडला. कुठे आलोय आपण? हे एक डॉल हाऊस आहे आणि तुम्हाला एक रहस्यमय गोष्ट सांगतो. इकडे ॲनाबेल डॉल आणि तात्या विंचूचे अनैतिक संबंध होते. रॉक गार्डन
असं हे ठिकाणाचं नाव आहे. दिसते एक बाई. हा म्हणतोय एक मुलगी ह्याला फायनली माझ्यासाठी सापडली आहे. मुलगी नाही, मला शिवानीसारखी डॉल सापडली. सेम दिसते का नाही? लुक स्कॅरी. तू लुक स्कॅरी. तू पण स्कॅरी. दगडा तात्यांचा जो माहेर घर. माझ्या व्हॉइससाठी खूप खूप सॉरी. मला 2 दिवसापासून ताप आहे म्हणून मी काल व्लॉग नाही केला. बट काल आम्ही कसॉलला होतो, त्यानंतर आम्ही शिमला गेलो. शिमलामध्ये आमचा स्टे होता आणि आज सकाळी आम्ही शिमलाचं हॉटेल सोडून आलेलो आहे चंदीगडला. आता चंदीगडवरनं आमची ट्रेन आहे फॉर मुंबई रात्री 11:30ला आणि आम्ही उद्या पोचणार आहे 11:30ला. सो आज आमचा हा जो ट्रिपचा प्रवास आहे हा इथे संपतो. 1 मिनिट, इथे माझं डोकं आपटेल. सो रॉक गार्डन बघून आम्हाला पटापट पळायचं आहे रेल्वे स्टेशनकडे. तिथून आमची ट्रेन आहे. सावरे आयो सावरे, 3 दिवसापासून एकच कपडे आम्ही घालतोय रे. बिना आंघोळीचं ट्रेन मध्ये बसून काढतोय रे. एवढं सगळं होऊन पारुशी यांची तोंड हात पण नाही घातलंय रे. अजून काही पण नाही घातलंय. साई बाबा 2 दिवस झाले नाही हागलंय रे. सो गाईज फायनली आमची मनाली ट्रिप हॅज कम टू एन एंड. संपलेली आमची ट्रिप. डेंजर झोप येते पण आम्ही आलो आहे आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये आम्ही आलो आहे. आम्ही परततोय आणि EC सध्या इतका खुश आहे, तो पळतोय, त्याला घरी जायचं. मी फक्त 2 शब्द म्हणेल, दोनच शब्द म्हणेल. संपलोय मी, आता संपलोय, मला घरी जाऊ द्या, घरी जाऊ द्या. माहिती होती मी व्लॉग एंडच कसा काय मला व्लॉग मध्ये केला कसा? हो केला चालू. हाय गाईज, तर आम्ही आता आलोय मुंबईला. बस घरी जायचंय आणि झोपायचंय. सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.